शांती आज 23/12/2024 महावाक्य है, गोड मुलांनो, तुम्ही बाबांच्याकडे येता रिफ्रेश होण्यासाठी. बाबांना भेटल्यानंतर भक्ती मार्गाची सर्व थकावट दूर होते. प्रश्न: तुम्हा मुलांना बाबा कोणत्या विधीने रिफ्रेश करतात? उत्तर: बाबा ज्ञान ऐकून ऐकून तुम्हाला रिफ्रेश करतात, सतोप्रधान बनवतात, सद्गुणी बनवतात. आठवणीने देखील तुम्ही मुले रिफ्रेश होता. वास्तविक सतयुग आहे खरी विश्रामपुरी. तिथे कोणतीही वस्तू अप्राप्त नाही, जिला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला परिश्रम करावे लागेल असं आहे नाही. तिथे सर्वत्र सुखच सुख आहे. शिवबाबांच्या खुशीत येताच तुम्हा मुलांना विश्रांतीचा अनुभव व्हायला लागतो. सर्व भक्तीमध्ये केलेली थकान समाप्त होते आणि सर्व थकान जन्मोजन्मीची दुःख कष्ट निघून जातात. तर बाबांनी सांगितलं, बाबा आहेत पतित पावन, तुमची 84 जन्माची थकान दूर करून शिवबाबा तुम्हाला सतोप्रधान सुख शांतीची दुनिया बनवून देण्यासाठी जादूगार बनून आलेले आहेत. तर बाबांच्या पुरुषार्थ, बाबांच्या मतावरती, शिकवणीवरती लक्ष देऊन बाबा सांगतात, तुम्ही सतयुगाचे सुख शांतीचे राज्य प्राप्त करू शकता. आणि गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ प्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश: एक अविनाशी ड्रामाच्या रहस्याला यथार्थरित्या समजून घेऊन हर्षित राहायचं आहे. या ड्रामामध्ये प्रत्येक ॲक्टरचा पार्ट आपला आपला आहे, जे हुबेहूब बजावत आहेत. 2. एम ऑब्जेक्टला समोर ठेवून आनंदाने उड्या मारायच्या आहेत. बुद्धीमध्ये असावे, आम्ही या शिक्षणाने असे लक्ष्मीनारायण बनणार. वरदान: आठवण आणि सेवेच्या शक्तिशाली आधाराद्वारे तीव्र गतीने पुढे जाणारे मायाजीत भव. वरदानाचा विस्तार: ब्राह्मण जीवनाचा आधार आठवण आणि सेवा आहे. हे दोन्हीही आधार कायम शक्तिशाली असतील तर तीव्र गतीने पुढे जात राहाल. जर सेवा खूप आहे, आठवण कमजोर आहे, किंवा आठवण खूप चांगली आहे, सेवा कमजोर आहे, तरी देखील तीव्र गती होऊ शकत नाही. आठवण आणि सेवा दोघांमध्ये तीव्र गती पाहिजे. आठवण आणि निस्वार्थ सेवा दोन्ही सोबत असाल तेव्हाच मायाजीत बनणे सोपे आहे. प्रत्येक कर्मामध्ये कर्माची समाप्ती होण्यापूर्वीच नेहमी विजयी झाल्याचं दिसून येईल. बोधवाक्य: या संसाराला अलौकिक खेळ आणि परिस्थितींना अलौकिक खेळणं समजा. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. गोड गोड बाबांची यादपूर्वक आणि नमस्ते आणि आठवण. ओम शांती.